जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. घरात समस्या आहेत का? हा अधिक मासाचा अध्याय नक्की येईल का? सर्व प्रश्न सुटतील. तर चला मग अध्यायाला सुरू करूया. अध्याय 8. सुदेव पुत्र निधन. सुदेव नारायण संवाद. अधिक मासाचा प्रभाव. वाल्मिकी दृढ धन्वा राजाला सांगू लागले. गौतमीने जे सात्वन केले त्यामुळे सुदेवाचे मन थोडेसे ताळ्यावर आले. आता जे अटळ आहे त्याला तोंड दिलेच पाहिजे असा विचार करून सुदेव हरिचिंतन करीत व शुकदेवाचे पालन पोषण करीत काळ घालवू लागला. काही महिने गेले. मुलाला 12 वर्षे होत होती. सुदेव दर्भ व समिधा आणण्यासाठी वनात गेला होता. दिवस उन्हाळ्याचे होते. शुकदेवाने आपले मित्र जमविले व एका विशाल विहिरीत ते मुलगे पोहण्यासाठी उतरले व पाण्यात पकडापकडीचा खेळ खेळू लागले. कोणी मुलगा पाण्याच्या आत जाई व पोहणाऱ्या मित्रास खाली ओढी. शुकदेव पोहता पोहता अचानक त्याची गात्रे शिथिल पडली व तो तळाशी गेला. तेथे पाणी पोटात शिरून व फुफ्फुसात शिरून तो गतप्राण झाला. पुष्कळ वेळ गेला तरी मित्रांना तो कोठेच दिसेना. मुले घाबरली. गौतमीकडे ती आक्रोश करीत धावत आली. अहो आई, तुमचा मुलगा विहिरीत बुडाला. धावा. गौतमीला मूर्छा आली. तेवढ्यात समिधा व दर्भ घेऊन सुदेव ब्राह्मण घरी आला. घरात रडारड. पुत्र बुडाल्याची बातमी कळताच मूर्छा येऊन तोही पडला. जरा वेळाने तो शुद्धीवर आला. पती पत्नी विहिरीकडे धावली. मुलाचा मृतदेह फुगून पाण्यावर तरंगत होता. तो वर काढून मांडीवर घेऊन सुदेव आक्रोश करीत राहिला. नाना आठवणी काढून व पुत्रशोक झालेल्या दशरथ आदी पूर्वकाळच्या लोकांच्या स्थितीचे स्मरण करीत अनेक प्रकारे दारुण आक्रोश करू लागला. तो विष्णूचा आर्ततेने धावा करू लागला. तो काय आश्चर्य! अचानक बोचरे वारे वाहू लागले. काळे कुट्ट मेघ चारी दिशांनी आकाशमध्यावर येऊन जोराचा पाऊस पडू लागला. पाऊस पडत आहे, आपण भिजत आहोत याचे भानही सुदेव ब्राह्मणाला नव्हते. तो पाऊस महिनाभर पडतच राहिला. मुलाच्या प्रेताजवळ बसलेल्या सुदेवाने महिनाभर अन्न पाण्याविना उपास काढला व सतत स्नानही त्याला घडले. हा एक मोठा चमत्कारच झाला. महिनाभराने पाऊस थांबला. सूर्यदर्शन झाले. सुदेवाकडून नकळत हे तप झाले होते. त्यावेळी अधिक महिना होता. नकळत त्याचे तपाचरण घडले होते. भगवान विष्णू त्याच्या समोर प्रगट झाला. त्याचे दर्शन होताच सुदेवाचे सर्व श्रम व ग्लानी नाहीशी झाली. विष्णू म्हणाला, हा तुझा पुत्र मी जिवंत करतो. याला 12,000 वर्षे आयुष्य लावेल. त्याचे दर्शन घडावे म्हणून देवही आशा धरतील. गरुडाच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला हा तुझा शुकदेव तुला नित्य सुखच देईल. तू गृहस्थाश्रमाचे सुख दीर्घकाळ भोगशील व मग ब्रह्मदेवाच्या लोकात निवास करशील. तेथून तू पृथ्वीवर राजा म्हणून जन्माला येशील. तुझे नाव दृढ धन्वा व गौतमी तुझी तेव्हाही पत्नी म्हणून येईल. तिचे नाव गुणसुंदरी असेल. शुकदेव हा पोपट म्हणून येईल व अरण्यात वृक्षावर बसेल. ऐहिक सुख भोगणाऱ्या तुला सावध करून परमार्थ मार्गाचा अवलंब करण्याची प्रेरणा देईल. तू साशंक होऊन राजप्रासादास परत येशील. वाल्मिकी ऋषी येऊन तुला सर्व समजावून दूर करतील. त्यावेळी सुदेवाचा पुत्र जिवंत होऊन उठला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नतमस्तक होऊन सुदेवाने विष्णूची स्तुती केली. पुष्कळ तप केले तरी नशिबात पुत्र नव्हता म्हणून विष्णूने त्याला सांगितले. गरुडाच्या वरदानाने पुत्र झाला. तो 12व्या वर्षी मेला आणि केवळ अधिक मासात स्नान व उपोषण घडल्यामुळे आपला पुत्र पुन्हा जिवंत झाला. या सर्व घटनांमुळे त्याचे मन गोंधळून गेले होते. स्पष्टीकरण व कार्यकारण भाव काय असा प्रश्न राजाने प्रत्यक्ष विष्णूलाच विचारला. वाल्मिकी सुदेव ब्राह्मणाची कथा सांगता सांगता थांबले. अधिक मास महात्म्य अध्याय 8 समाप्त. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.